नमस्कार तर मी ओंकार पुन्हा साऊथ करतोय तुमचा भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावना आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी खतरनाक अशी मराठी लग्नपत्रिका एडिटिंग इन पिक्सल लॅबमध्ये. भावना फुल टू डिझाईन केलेली आहे. भावना तुम्ही एकदम क्रिएटिव्हिटी डिझाईन तुम्ही थंबनेलला पाहिले असेल. आजचा ट्युटोरियल भावना एकदम नातकुराची डिझाईन आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. ओके, तर इथे बघू शकता साईज दाखवून देतो तुम्हाला. ओके, इमेज साईज तुम्ही बघू शकता. विड्थ असणारे 1080 हाईट असणारे 1280 म्हणजे पिक्सलमध्ये साईज आहे भावना. लक्षात ठेवा एकदम HD क्वालिटीमध्ये जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल पिक्सल लॅबमध्ये तर साईज पिक्सलमध्ये घ्या. एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन तुमची होईल. ओके, लक्षात ठेवा. साईज दाखवली. चला आता सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला. पासवर्ड व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये कुठेही असू शकतो भावनो. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या फाईल. ओके, झिप फाईल तुम्हाला भेटून जाते. त्याला 3 स्टेपमध्ये 6 अंकीमध्ये पासवर्ड असतात आपल्या व्हिडिओला. लक्षात ठेवा. ओके, इथे बघू शकता. हे आता तुम्ही मला भावलं बॅकग्राऊंड आहे. ओके, हे बॅकग्राऊंड आपण इथूनच घेतलेलं आहे. सगळं भावनं जे काय आहे वापरलेलं म्हटलं सर्व आपण फक्त ह्याच्यातच घेतलेलं आहे. ओके, पिक्सल लॅबमध्ये PNG फक्त आपण बाहेरून ॲड केलेले आहेत. हा भावना व्हाईट कलर नसून थोडा येल्लो आणि व्हाईटचा मिक्सिंग असून भावना एकदम लाईटमध्ये येल्लो कलर आहे. ओके, तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही एकदम ॲक्युरेट पाहिला तर. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता. पुढे काय असणार आहे भावना, इथे एकदम HD क्वालिटीमध्ये हे काय असणार आहे टेक्चर आहे. टेक्चर दाखवून देतो तुम्हाला मी काय केलेलं आहे. त्याची ऑपॉसिटी आपण मायनस केलेली आहे. ओके, इथे बघू शकता. इथं बघू शकता 100% ऑपॉसिटी आपण केल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला दिसून येईल स्क्रीनवरती. ओके, त्याच्यानंतर आपण याची 10% करूया आणि ते बॅकग्राऊंडला सेट करून ठेवूया. बघू शकता आता एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती. ओके, दिसतंय की नाही भावनो नक्की सांगा. हेच आपल्याला काय करायचं आहे शेवटपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे. हे आपलं काम करणार आहे बॅकग्राऊंडसाठी. ओके, त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीसाठी आपण काय केलं तिथे बघू शकता. 2 राऊंड शेप घेतलेले आहेत. बाबा आता तुम्ही म्हणाल हा तर एकच राऊंड शेप दिसतोय, दुसरा कुठे. ओके, दुसरा इथे बघू शकता. त्याला आपण सेम जो बॅकग्राऊंडला तुम्हाला मी सांगितला व्हाईट आणि येलो कलर तो मारलेला आहे. इथे दिसत असेल. ओके, म्हणजे आपण त्याला कलर दिलेला आहे. ओके, तो देऊन एकदम पूर्ण असं वाटतं भावना एकदम अर्धा चंद्र तुम्हाला दिसत असेल पिंक कलरमध्ये. ओके, कोणत्या पण डिझाईन करताना कलर कॉम्बिनेशन ॲक्युरेट ठेवा. लक्षात ठेवा एक नंबर डिझाईन दिसून येईल. ओके, कमीत कमी 2 ते 3 कलर जे असतात ते वापरायचे आपल्या डिझाईनमध्ये. ओके, किंवा 3 ते 4 लक्षात ठेवा. 2 ते 3 किंवा 3 ते 4 वापरा. एकदम ॲक्युरेट डिझाईन तुम्हाला दिसेल. ओके, पहिला पासवर्ड 35. ओके, हा शेप तुम्हाला दाखवून दिलेत. सेम शेपचे आपण काय केलेलं कॉपी करून इथे राईट साईडलाच लावलेलं आहे. इथे दिसत असेल तुम्हाला. ओके, बघू शकता. सेम जसं स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं सेम तसंच आपल्याला इथे करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता. इथे काय केलेलं आपण हे 2 आता तुम्ही म्हणा हे राऊंड शेप कसे काय तुम्ही डिझाईन केले. ओके, कुठून PNG वगैरे डाउनलोड करतो. हे काय PNG वगैरे डाउनलोड करायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा. ओके, सेम हे राऊंड शेप आपण कसे तयार केले तुम्हाला मी आता दाखवून देणार आहे. ओके, शेपमध्ये जायचं. शेपमध्ये गेल्याच्यानंतर इथे बघू शकता शेवटून 2 नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला माहीत असेल. ओके, त्या शेपवरती क्लिक करायचं. ओके, क्लिक केल्याच्यानंतर त्याला काय करून टाका की एक कलर मारा जेणेकरून तुम्हाला दिसून येईल. नाहीतर काय होईल ऑलरेडी त्याला व्हाईट कलरचा कलर असतो आणि बॅकग्राऊंडला पण आपला व्हाईट आहे तुम्हाला दिसून येणार नाही. ओके, सिम्पली त्याला कलर द्या. मी तो जो आपल्या डिझाईनमध्ये वापरणार आहे तोच कलर मी इथं देऊन टाकतो. ओके, सेम दिलेला आहे. याला काय करायचं आहे रिलेटिव्ह पोझिशनमध्ये जाऊन एकदम मिडलला घेऊन यायचं आहे. ओके, प्रॉपरली आपल्या डिझाईनच्या साईजला सेम कॉपी करायचा. क्रॉपमध्ये घ्यायच्यानंतर याला फ्लिप करून टाका. फ्लिप केल्याच्यानंतर सेम याला काय करायचं रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन एकदम मिडलला घेऊन यायचं. ओके, एकदम आता भावने तुम्ही म्हणाल ही एकदम औषधाची गोळीसारखी भावने एकदम शेप झालेला आहे. ओके, इथे बघू शकता. त्याला थोडं राईट साईडला वाढून घ्यायचा तुमच्या हिशोबानुसार. ओके, एवढं जायच्यानंतर काय करायचं आहे इथे लेअरवरती क्लिक करून इथे खाली एक ऑप्शन आहे दिसत असेल तुम्हाला. त्यांना दोघांना मर्ज करून टाकायचं आहे. ओके, तिसरा ऑप्शन आहे इथे बघू शकता मर्ज करून टाका. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला मी सर्व डिझाईन सांगत असतो भावनो. ओके, नंतर मला काय करायचं मिडलला घेऊन यायचं. जिथे तुम्हाला सेट करायचं आहे त्या जागेवरती सेट करा. ओके, सेम कॉपी करा. त्याला कॉपी केल्याच्यानंतर सेम कलर घ्यायचा आहे बॅकग्राऊंडला व्हाईट घेतल्याच्यानंतर त्याला काय करायचं इथे आपण मिडलला घेऊन या. सेम कुठे आहे ते मिडल. ओके, मिडलला घेऊन आलेलं आहे. थोडं वरती न्यायचं लक्षात ठेवा. ओके, कारण आपल्याला फक्त बॉर्डर पाहिजे आहे एकदम हलकीशी बॉर्डर. ओके, दिसतं तुम्हाला आता मी सर्व स्क्रीनसमोर करून दाखवलं आहे. ओके, जास्त आता सांगायची गरज नाही. आता बोलूया आपल्या पुढच्या लेअरकडे. ओके, इथे तुम्हाला लेअर दिसणार नाही कारण की आपण हाईड केलेले आहेत. ओके, इथे बघू शकता गणपती बाप्पांचे काय केलेले आपण ही PNGs ॲड केलेले आहे. ही पाहून PNGs आपल्याला सर्व Google आणि Pinterest नावाचं ॲप्लिकेशन आहे. तिथे तुम्हाला एकदम ॲक्युरेट डिझाईनसाठी HD क्वालिटीमध्ये मटेरियल भेटून जातील. ओके, फक्त काय करायचं आहे शोधता आलं पाहिजे. ओके, जे काय पाहिजे असेल ते पाहून शोधून सर्व डिझाईन करत जा. तुम्ही ॲक्युरेट डिझाईन शिकून जाल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण इथे लिहिलेलं आहे यांचा शुभविवाह सोहळा. ओके, यांचा शुभविवाह सोहळा हा जो फॉन्ट आहे याचं नाव आहे भावनो बाळू. ओके, हा बाळू नावाचा एकदम ॲक्युरेट फॉन्ट आहे आपल्या मराठी फॉन्ट. ओके, जे Google इनपुट फॉन्ट आहेत तुम्हाला माहीत असेल आपल्या चॅनलवरती आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके,
त्याच्यानंतर पुढे येतो आहे, एवढं सर्व झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे लिहिले, इथे बघू शकता. ओके, जे काय डेट असणार आहे शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:45 या शुभमुहूर्तावर करण्याची योजना आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. जे काय असेल ते आपण सर्व इथे ॲडिट केलेलं आहे. तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे, वार, तारीख आणि महिना वगैरे जे काय असेल ते चेंजेस करायचे आहे आणि डिझाईन तुम्ही एकदम ॲक्युरेट घेऊ शकता. ओके, दुसरा पासवर्ड आहे भावांनो 32. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एकदम पुढची आता जी लेअर असणार आहे ती लेअर असणार आहे खाली निमंत्रक व विवाहस्थळ. ओके, इथे बघू शकता विवाहस्थळच्या आपण समोरच लिहिलेलं आहे निकमवस्ती रामपूर पुतलेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. जे काय असेल ते आपण एका लाईनीत लिहिलेलं आहे. साधे मराठी फॉन्ट आहेत. ओके, हा जो फॉन्ट आहे विवाहस्थळ नावाचा तो हिंड नावाचा फॉन्ट आहे. ओके, एकदम ॲक्युरेट डिझाईनसाठी वापरत असतो. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता आपण खाली काय लिहिलं आहे निमंत्रक विश्वसराव सीताराम निकम. मोबाईल नंबर पण आपण ॲड केलेला आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही भाऊन. ओके, आपण थोडा वरती खाली केलेला आहे. ओके, म्हणजे मागे पुढे नंबर टाकलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता. ओके, धनश्री आणि नितीन. ओके, हे नावाचं जो फॉन्ट आहे भाऊन, या फॉन्टला आपण काय केलेलं आहे इन्फिनिटी 4 नंबरचा फॉन्ट आहे. तुम्हाला माहीत असेल मी जास्त डिझाईनसाठी इन्फिनिटी 9 नंबरचा वापर करतो. त्याच रिलेटिव्हमध्ये फॉन्ट आहेत हे सर्व धनश्री आणि नितीन, जो की इन्फिनिटी 4 नंबरचा फॉन्ट त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे त्यांची आपण माहिती लिहिलेली आहे. जसं की आईवडिलांची नावे तुम्हाला माहीत असतील एकदम ॲक्युरेटमध्ये आपण साध्या मराठी फॉन्टमध्ये केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता इथे आपण काय केलेलं आहे खाली क्रिएटिव्हिटी केलेली आहे. ओके, पुढे डिझाईन आपण केलेले आहे. सर्व जे काही आईवडिलांचे नाव आपण इथे तुम्हाला मी सांगितले आहेत जशा रीतीने ॲड केलेले आहेत. ओके, साधे मराठीच फॉन्ट आहे, तुम्ही ॲडिट करू शकता. पेन्सिलवरती क्लिक करा आणि तुमचं जे नाव असेल ते सिम्पल इथे ॲडिट करू शकता. जे फोटोशॉप जर असेल त्यांच्यासाठी पण ऑलरेडी व्हिडिओ येत असतात भाऊ. ओके, इथे खाली बघू शकता हे आपण काय केलेलं आहे खाली पेजेस ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता स्वस्तिक केलेलं आहे, त्याला पण काय केलं आहे रोटेट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपले लाडके गणपती बाप्पा श्री गणेशाय नमः आपण इथे ॲड केलेलं आहे. ओके, प्लस चिरंजीव चौका जे काय असेल ते. ओके, त्याच्यानंतर इथे बाजूला बघू शकता आपण पेजेस ॲड केलेले आहेत. इथे बघू शकता. ओके, सस्नेह निमंत्रण विनंती विशेषची आपण जी पेज ॲड करतो ते आपण इथे 2 साईडला ॲड केलेले आहेत. तुम्ही आपला वॉटरमार्क लोगो पण आपण एडिट करू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये. त्याच्यामध्ये काय करायचं आहे फक्त नाव चेंजेस करा, नंबर चेंज करा, बस एकदम ॲक्युरेट डिझाईन बनून येईल तुमच्या समोर. नाथकुल असे डिझाईन आहे. याच्यामध्ये बघू शकता आपण किती कलर वापरलेले आहेत. 3 ते 4 कलर वापरले आहेत, लक्षात ठेवा. एक पिंक कलर आहे, येलो कलर आहे भावांनो. ओके, एक व्हाईट कलर आहे आणि एक ब्लॅक कलर आहे. ओके, असे आपण 4 कलर टोटल याच्यामध्ये वापरलेले आहेत. त्याच्यामुळे एकदम डिझाईन भावांनो बघू शकता एकदम ॲट्रॅक्टिव्ह अशी वाटत आहे. ओके, तर भावांनो तिसरा पासवर्ड आहे भावांनो 50. ओके, तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एवढं स्टेप बाय स्टेपमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. ओके, प्लस जो धनश्री नावाला जो मी आपण काय म्हणू शकतो आपण त्याला टेक्स्चर मारलेला आहे, तो पण आपण टेक्स्चर मारलेला आहे, ना की कलर आहे. तुम्ही कोणता पण टेक्स्चर मारू शकता. मी आता सिम्पली ते तुम्हाला दाखवून देतो. जे नाव आहे भावांनो ओके धनश्री वगैरे त्या नावाला सिलेक्ट करतो. सिम्पली इथे दाखवतो तुमच्यासमोर. ओके, नावाला सिलेक्ट करतो. नावाला सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे टेक्स्चरवरती या. टेक्स्चरवरती हा जो पहिला टेक्स्चर मारलेला आहे त्याला काय करायचं डिलीट करून टाका. डिलीट केल्याच्यानंतर जो भावांनो तुमच्या सिस्टममध्ये म्हणजे मोबाईलमध्ये जो काही कोणता पण जवळजवळ समजा आता कोणती पण डिझाईन असेल. ओके, तर त्या डिझाईनमध्ये जो कलर असेल. ओके, मी आता सिम्पली ही डिझाईन घेतली. ओके, थोडंसं भावांनो ज्या डिझाईनमध्ये आपण कलर बनवतो आहे. ओके, त्याच्या रिलेटिव्हच टेक्स्चर वगैरे घ्या. इथे बघू शकता आता मी हा टेक्स्चर मारला आहे तुमच्यासमोर बघू शकता एकदम कच्चा दिसतो. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये. ओके, तर आजचा व्हिडिओ बनवून कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. 5 व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेले आहेत भावांनो. 3 स्टेपमध्ये आहेत. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या फाईल आणि एकदम ॲक्युरेट डिझाईन घेऊन टाका. ओके, धन्यवाद.